स्वर्गातील सर्वात सुंदर देवदूत शैतान कसा झाला? कल्पना करा, स्वर्गात एक असा देवदूत होता ज्याच्या तेजाने स्वर्ग अधिक उजळून निघायचा, ज्याच्या आवाजात संगीत होतं आणि रूप इतकं सुंदर की इतर देवदूतही क्षणभर थांबून पाहायचे. त्याचं नाव होतं लुसिफर, म्हणजे प्रकाश आणणारा. लुसिफर फक्त सुंदर नव्हता, तो बुद्धिमान होता, शक्तिशाली होता आणि देवाच्या सर्वात जवळ राहणाऱ्या देवदूतांपैकी एक होता. त्याचं काम होतं देवाची महिमा गाणं आणि त्याची सेवा करणं. पण इथूनच या कथेने वेगळं वळण घेतलं. हळूहळू लुसिफर स्वतःच्या तेजाकडे पाहू लागला. त्याच्या मनात विचार आला, मी इतका सुंदर आहे, इतका शक्तिशाली आहे, मग मला फक्त सेवा करायलाच का सांगितलं जातं? याच क्षणी त्याच्या मनात अहंकार जन्माला आला. देवाने दिलेलं तेज त्याने आपलीच कमाई समजायला सुरुवात केली आणि एक धोकादायक विचार त्याच्या मनात आला, मी देवासारखा का होऊ शकत नाही? कदाचित मी देवापेक्षाही मोठा आहे. लुसिफरने हे विचार उघडपणे मांडले नाहीत. तो हळूहळू इतर देवदूतांच्या मनात शंका निर्माण करू लागला आणि लवकरच स्वर्गातील 1/3 देवदूत